पुण्यातच बाबू बोत्रे नावाचा कारखानदार जे 17 कारखाने चालवतात ओंकार शुगर या नावाने, या महाराष्ट्रामध्ये 17 कारखाने आहेत. त्या प्रत्येक कारखान्याच्या युनिटचे शेतकऱ्यांचं बिल थकलेलं आहे. त्या संदर्भात मी आवाज उठवला सोशल मीडियावरती. आम्ही परळीच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर या माणसाने आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले, प्रशासनाला हाताशी धरून. गुन्हाच केला नाही त्यासारखी कलम लावल्या गेली, त्याच्या नोटिसा आल्या. म्हणून मी इथं आज आलेलो आहे त्या नोटिसींना उत्तर देण्यासाठी. त्याचसोबत इथल्या शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी आलो होतो की तुम्ही तक्रारी करण्यासाठी पुढे या, तुम्ही घाबरून जाऊ नका. या लॉबीच्या पुढे कोणीही टिकायला तयार नाहीये. त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी आलो होतो. काल एका शेतकऱ्यांनी बाबू बोत्रेच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे. आता इथल्या प्रशासनाचं काम आहे की त्याच्यावरती रितसर FIR दाखल करून प्रकरणाची चौकशी करावी. पोलिसांनी सांगितलं की आम्ही कायद्यानुसारच गोष्टी करत आहोत, पण माझ्या निदर्शनास आलं आहे, जेवढं मी संविधान वाचलं आहे त्या हिशोबाने तर कोणतीही गोष्ट कायद्यानुसार चालू नाहीये. प्रत्येक ठिकाणी मनमानी चालू आहे. सर, मी कोणतीही अश्लील माहिती प्रसारित न करता माझ्यावरती IT ऍक्ट 67 लावला गेला. कशासाठी? माझ्यावरती धार्मिक तेढ निर्माण केली म्हणून कलम लावला गेला. शेतकऱ्याचा प्रश्न, कारखान्याने पैसे थकवले, याच्यामध्ये धार्मिक तेढ काय येणार आहे मला सांगा बरं. अश्लील माहिती पसरवली, मी काय कपडे काढून व्हिडिओ बनवतो का? पूर्ण कपडे घालूनच व्हिडिओ बनवतो, अगदी सुसंस्कृत. माझ्या अंगावरती T-शर्ट पण नसतो कधी. शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी, या शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी आमच्या आव्हानानंतर गुन्हे दाखल करायला चालू आहे. याच्यामधले पण असंख्य शेतकरी गुन्हा दाखल करायला तयार आहेत. एक विशेष लक्षात घ्या, बाबू बोत्रेकडे 2495 करोड रुपये भारतातील, या महाराष्ट्रातील बहुतांश सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे पैसे आहेत, जे सर्वसामान्यांचा पैसा आहे. आज रोजी ऊसाची FRP 14 दिवसामध्ये देण्याचा नियम असताना 4-4 महिने झाले तरी ऊसाची FRP दिली नाही. त्यासोबत बँकांचे कर्ज थकीत आहेत, कारखान्याला ऊस वाहतूक करणारे, त्यासोबत मजुरांचे पैसे थकीत आहेत, कारखान्यामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पण पैसे थकीत आहेत. बरं, या माणसाला कारखाने चालवायची परमिशनच दिली नाहीये सरकारने. आम्ही याच्या विरोधात रितसर साखर आयुक्ताकडे मोर्चा घेऊन जाणार आहेत, कारण की साखर आयुक्ताला याने आम्ही FRPची रक्कम जमा केलेली आहे, सगळी A to Z चुकीची माहिती दिलेली आहे. हे बघा, मला माझ्यावरती येऊन नाही केलाय, त्यासाठी 17 ठिकाणी माझ्यावरती फिर्याद दाखल केली, FIR काढला. मग याच्यातून वेळ भेटल्यानंतर तिकडे जावं लागेल. त्यामुळं यांनी हे प्रकरण थांबवलं की आम्ही साखर आयुक्तांवरती शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जात आहोत, ज्याच्यामध्ये ज्या कारखानदाराने या महाराष्ट्रातील तो प्रत्येक शेतकऱ्याची FRP थकवली असेल तर लवकरात लवकर जमा करावी, नाहीतर त्या प्रत्येक कारखान्यावरती त्या टीम गब्बरची स्ट्राईक होणार म्हणजे होणार. आईची शपथ घेऊन सांगतो, याच्यातल्या एकाही माणसाला माझा फोन झालेला नाहीये. तरी पण या श्रीगोंदाकरांनी दिलेल्या प्रेमासाठी मी कायम ऋणी राहील. अजून एक गोष्ट आश्वस्त करतो, माझा जीव गेला तरी 72, पण मी शेतकऱ्यांची साथ कधीच सोडणार नाही.